षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज किशोर, 2 आघाडीवीर आदी आणि त्यांच्या सोबतीला संतोष, 2 आघाडीवीर. पहिला चेंडू पुढे टाकला आहे. सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षक आहे सूरज, कोणती चूक करणार नाहीत आणि पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरलेत. फलंदाज बाद. श्याम, नवीन फलंदाज श्याम आलेत. श्यामसाठी पहिला चेंडू चांगला बॅकफूट पंच, कव्हरला खेळलाय. धावचीची संधी असेल आणि इथे मात्र कोणत्या दिशेला मारू या द्विधा मनस्थितीमध्ये धावबादची संधी गमावली आहे. श्याम यांना मात्र पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळाले मी तर म्हणेन, आणि मिळालेल्या जीवनदानाचा कितपत फायदा उचलतील श्याम याचं देखील उत्तर आपल्याला मिळेल. किशोर षटक क्रमांक 1 साठी, परंतु पहिल्याच चेंडूवर गडी बाद केला. दुसऱ्या चेंडूवर देखील गडी बाद करण्याची संधी होती, गमावली. मांडरडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये खूप घडामोडी पाहायला मिळाल्या. किशोर यांचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, निर्धाव चेंडूची सांगता होते. यष्टी रक्षक यष्ट्यांच्या मागे रवी यांना आपण पाहतोय. श्रीराम चिखलेवाडी नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी. किशोर गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त चेंडू. सचिन येळवे साहेब यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि नेहमी त्यांच्या माध्यमातून खूप सहकार्य लाभतं. शिवगर्जना काळगाव संघाच्या माध्यमातून आपटा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू सूरज फील्ड करतील, तद्वर मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 4. अनिकेत शेडगे साहेब यांचा देखील शुभागमन झाले. वेलकम सर. चांगला फटका पाहायला मला, बॅकफुट पंच, लॉंग ऑन आहे, चांगला झेल, अप्रतिम झेल पकडलाय सूरज आणि या डावातील दुसरा झेल. फलंदाज बाद. कौतुक करेन मी सूरज यांचं, ज्या प्रकारे आपल्या डाव्या बाजूला धावत जाऊन झेल पकडलाय. पहिला झेल देखील त्यांनी या धावत जाऊन पकडला होता. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं परिसूत्र आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 4-2. ओम साई एमटीसी स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते. नक्कीच या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून सर्व हंगामातील स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज अक्षय आलेत. अद्याप या षटकातील शेवटचा चेंडू शेष असेल. अक्षयसाठी या शेवटचा चेंडू, बॅटची आतली कडा, चायनीज कट, गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटका अखेर शिवगर्जना काळगाव. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 5. षटक क्रमांक 2 साठी कर्णधाराने पाचारण केले अमित यांना. अमित आलेत 2 क्रमांक षटक क्रमांक 2 साठी. धावसंख्या 5-2.
श्याम ऑन स्ट्राईक, अक्षय नॉन स्ट्राईकला आहेत. जबाबदारी असेल, दोघांना जबाबदारी घ्यावी लागेल. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला ज्यावेळेला तुमचा संघ अडचणीत असतो त्यावेळेला तुम्हाला खेळ करावा लागतो. संघाच्या अडचणीमध्ये उभं राहावं लागतं, संकटमोचक बनावं लागतं. कोण बनेल संकटमोचक? बॅकफुटला जाऊन कट केलाय, चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव जोडली जाईल श्याम यांच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या 6-2. पंचांना देखील आम्ही नम्र विनंती करतोय, थोडस खेळाडूंना वारंवार सूचना द्या, कारण वेळेचं बंधन असेल. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय अद्याप क गटातील 2 सामने बाकी आहेत. पहिल्या फेरीतील खोदून काढण्याचा प्रयत्न. इट्स अ परफेक्ट यॉर्कर. चांगला यॉर्कर पाहायला मिळाला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहिलं आपण. गोलंदाज अमित यांच्या माध्यमातून. आज सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर बनपुरे एक्सप्रेस अतुल भालेकर यांचा यॉर्कर पाहिला. इट्स अ अनप्लेबल डिलिव्हरी. त्याच प्रकारचा चेंडू आपण पाहतोय. आणि क्रिकेटमध्ये जर तुम्हाला वाचायचं असेल ना तर हा चेंडू तुमच्याकडे असायला हवा. या चेंडूचा तुम्हाला सराव करायला हवा. टॅप केलाय, चेंडू जाईल मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये. धावचीची संधी, फेकी सुरेख आणि पंच पोटवर करतील. फलंदाज श्याम बॅक टू द पेव्हिलियन. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये आणि कोणती चूक केली नाहीये क्षेत्ररक्षक करत असताना आपण पाहतोय. विशाल धक्का क्रमांक 3. टीम शिवगर्जना काळगाव 6-3. नवीन फलंदाज महेश. अक्षयसाठी हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. लेमन कट. प्लेड ऑन झालेत. फलंदाज बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज बाद. वेग पाहायला मिळाला गोलंदाज अमित यांच्या माध्यमातून. या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक होईल का? 2 गडी बाद करून मात्र ते ब्रेस पूर्ण केले. आणि या स्पर्धेमध्ये ईशान चषक 2024 मध्ये काल अमोल पाटील यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केले. आज दिवसभरामध्ये जर पाहिलं तर अतुल साबळे या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केले. तिसरा गोलंदाज ठरेल का? अमित बोत्रे, मॅन फ्रॉम चिखलेवाडी. नवीन फलंदाज राम. हॅट्रिकचा चेंडू फुल टॉस. टॅप केलाय, चेंडू जाईल लॉंग ऑफला. डीप आहे. एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाईल. फेकी थोडीशी उंच पाहायला मिळाली परंतु बॅकअप अगदी योग्य वेळेला आलाय. एक धाव. संघाची धावसंख्या धाव फलकावर 7. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेला मात्र शिवगर्जना काळगाव पूर्णपणे अडचणीत आहे. धावांना इथे रोख लावलाय टीम श्रीराम चिखलेवाडी. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. शेवटचा चेंडू. बॅट स्लाइस जरूर केली परंतु बॅटची आतली कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला. रवी आणि चेंडू पकडला. निर्धाव चेंडूची सांगता. या निर्धाव चेंडूच्या सांगतेने 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटका अखेर शिवगर्जना काळगाव 7-4. अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज. सूरज यांचा हा चेंडू चांगला पाहायला मला. अगदी 22 स्वरूपात एक धाव घेतली जाईल. यष्टीरक्षकाने चेंडू पकडण्यामध्ये आलेला अपयश आणि एक धाव देऊन जाईल. 22 स्वरूपात एक धाव. सूरज अंतिम षटक घेऊन 5 चेंडू शेष असतील. सूरजचा हा चेंडू अक्रॉस बॅटने खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. त्याच दरम्यान दादासाहेब जाधव साहेब यांचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम सर. नक्कीच फेब्रुवारी मध्ये त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा चेंडू शॉटम पूल केलाय. चेंडूला फेकून दिलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. वंडरफुल, पॉवरफुल पूल होतोय. सक्सेसफुल. ईशान चषक षटकार.
या षटकाराने मात्र ज्या धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लागला होता ती मात्र धावसंख्या पुढे जाईल. 14 ला 4. आणि या स्पर्धेत ईशान चषक 2024 मध्ये सगळ्यात कमी धावसंख्या नोंद झाली सावंतवाडी संघाची. काळगाव विभागातील हा संघ 15 धावा. हा विक्रम तोडला जाईल का? कारण सर्वोत्तम धावसंख्या जर हाफ टॅकल चेंडू होता, चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून खणखणीत कडक फटका. 6 धावांसाठी ईशान चषक षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20. फलंदाज राम यांच्या बॅट मधून 2 उत्तुंग षटकार आलेत. सलगचा तिसरा येईल का? राम इज ऑन फायर नाव. अद्याप या षटकातील चेंडू शेष असतील 2. नक्कीच शिवगतीने काळगाव बोलत असेल या 2 चेंडूवर अजून 2 मोठे फटके येऊ दे. 30 ते 32 धावा नक्कीच लढण्यापुरत्या पुरेशा असतील का? त्यांचे गोलंदाज ही धावसंख्या रोखू शकतील का? हे मात्र प्रश्नचिन्ह असेल. परंतु क्रिकेटमध्ये प्रश्न पडतात, उत्तर तुम्हाला शोधायची असतात. हॅट्रिक षटकार मारण्याचा प्रयत्न, फटका हवेत, गडी बाद करण्याची संधी. स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पकडलाय गोलंदाज सूरज यांनी. फलंदाज राम 14 धावांवर बाद. राम यांनी 2 उत्तुंग षटकार खेचले. आपल्या संघाला आवश्यक धावगती प्राप्त करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. राम बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज ते देखील राम आलेत. आणि राम नामाची चर्चा जानेवारी 2024 मध्ये पाहायला मिळते. कारण 22 जानेवारीकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलंय. प्रभू श्रीरामांचं मंदिराचं उद्घाटन, लोकार्पण सोहळा. समोर जर पाहिलं तर श्रीराम चिखलेवाडी. फलंदाज बाद झाला राम, नवीन फलंदाज आलेत राम. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने पूर्ण धाव केले आणि किरण यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फेकी चांगली पाहायला मिळाली. धावचीची संधी असेल. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज झालेत बाद. 2 धावा अगदी पूर्ण केल्या जातील. संघाच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्या. या दुहेरी धावेने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाखेर 22-23 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टीम श्रीराम चिखलेवाडी. 23 runs to win in 18 balls. श्रीराम चिखलेवाडी. चला टीम शिवगर्जना काळगाव, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लक्ष सेट केलंय 23 धावांचं आणि लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल. त्याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर आपण शुभ सन्मान करणार आहोत. अनिकेत शेडगे साहेब यांचा शुभ सन्मान ईशान चषक 2024च्या माध्यमातून करणार आहोत. आणि नक्कीच विठुराय छायेचे सर्वेसर्वा. मराठी पाऊल पडतं पुढे आणि नेहमीच मराठी माणसाने आता व्यवसायामध्ये देखील चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. मी विनंती करेन अमर पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संपन्न करायचा आहे. चला शिवगर्जना काळगाव सहकार्य करा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मुख्य व्यासपीठावर मान्यवरांचा शुभ सन्मान संपन्न होतोय. 23 धावांचं लक्ष श्रीराम चिखलेवाडी संघ कशा प्रकारे पार करेल. त्याच दरम्यान दादासाहेब जाधव साहेब यांचा देखील शुभ सन्मान संपन्न होईल.
फेब्रुवारी महिन्यामध्ये एक भव्य दिव्य मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्या भेटीला येते. दादासाहेब जाधव साहेब यांचा शुभ सन्मान, एक यशस्वी आयोजक. आपल्या मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान संपन्न होत असताना समायरा फायटर संघाचे संघमालक अमर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संपन्न होतोय. 23 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन आघाडीवीर किरण जयेश, त्याच दरम्यान प्रवीण पाटील साहेब यांचा देखील अमर पाटील साहेब यांचा शुभ सन्मान संपन्न होईल. मी विनंती करेन प्रवीण आणि एकाच संघामध्ये पीटीपीएल मध्ये दोन्ही पहिला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा नो. नो चेंडू +1 पंच. थँक्यू सो मच. अमर कदम साहेबांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. अमर कदम साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना आपण पाहतोय मायेची शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा मान्यवरांचा शुभ सन्मान संपन्न होतोय. फ्रीटचा चेंडू, सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी. किरण, फ्रीटचा चेंडू, चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळलाय. चांगला फटका, पंच पाहायला मिळाला. इनफिल्डला भेदून चेंडू जाईल सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. फलंदाज किरण यांच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. फलंदाज किरण, संघाची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने 6. 23 धावांचं लक्ष आणि लक्ष कशा प्रकारे पार केले जाईल, अन्यथा शिवगर्जना काळगाव हे लक्ष रोखेल का? बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, जिथे मात्र इजा झाली. चला प्लीज पाण्याची पूर्तता करा नक्कीच आणि थोडस काळजी घ्या. आज सकाळी बनपुरी एक्सप्रेस यांचा देखील एक बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला आणि हा गोलंदाज मुकेश यांचा देखील चेंडू सरळ जाऊन चेहऱ्यावर आदळलाय का हे पाहावं लागेल. नक्कीच पाणी देखील आपण बसून प्यायचंय, विनंती असेल. बाबूराव पाटील साहेब यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या मुख्य व्यासपीठावर. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पाटण टेनिस क्रिकेट, मॅन फ्रॉम जिंती. अकूट टप्प्याचा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न झाला. ज्या प्रकारे चेंडूला अतिरिक्त उसळी, जरा प्लीज बघा, काळजी घ्या. जर आपण नक्कीच सुरक्षित असाल तर खेळा, अन्यथा आपण रिटायर हट देखील होऊ शकता. कारण सामना महत्वपूर्ण जरी असेल परंतु आयुष्य त्यापेक्षा महत्वपूर्ण आहे. तुम्हाला खेळताना तुमच्या शरीराची काळजी घ्यावी लागते, कारण तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण घटक असता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावते, अर्थातच 6. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज मुकेश, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, बॅकवर्ड पॉइंट, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर, स्क्वेअर लेग डीपला, लॉंग ऑन, 5वा चेंडू. बॅकवर्डला जाऊन चांगला स्क्वेअर कट, क्रिकेटचा पुस्तकी फटका, चेंडू जाईल डीप, बॅकवर्ड पॉइंट, 1 धाव. फटका चांगला होता परंतु मैदानाची भौगोलिक रचना जर पाहिली तर मात्र अवघी 1 धाव देऊन जाईल. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावर 23 धावांचा पाठलाग करत असताना 7. किरण यांनी अद्याप चांगली फलंदाजी केली आहे. या षटकामध्ये किरण यांच्या बॅटमधून एक चौकार आला. गोलंदाज मुकेश, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील.
शेवटच्या चेंडूवर टॅप केलाय, चेंडू जाईल मिड विकेट 30 सर्कलच्या आतमध्ये. धावचीची संधी फेकी थोडीशी दूरवर पाहायला मिळाली. एक सिंगल, या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धावफलकावर 8. पहिल्या षटकाची सांगता 12 चेंडू 15 धावा. विजयासाठी समीकरण असेल श्रीराम चिखलेवाडी. चला प्लीज तोरा करा. षटक क्रमांक 2 महेश आले आणि महेश कशा प्रकारे गोलंदाजी करतील. धावसंख्या धावफलकावर 8. 12 चेंडू 15 धावा. हे षटक मात्र सर निर्णायक असेल. ज्या षटकामध्ये जर धावा आल्या तर मात्र सामना खुला होईल श्रीराम चिखलेवाडी. आणि या षटकामध्ये जर गडी बाद झाला, धावा रोखल्या, तर शिवगर्जना काळगाव पुनरागमन करण्याची संधी असेल. कोण पुनरागमन करेल आणि कोण संधी गमावेल ठरवणारं षटक. 12 चेंडू 15 धावा. चला प्लीज त्वरा करा. आम्ही वारंवार आपणास विनंती करतोय, सहकार्य करा थोडं प्लीज. हाफ टॅकर चेंडू होता, शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी असेल, डायरेक्ट हिट. चेंडू पकडण्यात आलाय अपयश. जर चेंडू पकडला असता आणि तत्परतेने फेक केली असती, धावबाद झाला असता, काहीतरी चित्र वेगळं असतं सर. परंतु महेश यांनी आपल्या या षटकाची सुरुवात चांगली केली. फलंदाज जयेश यांनी खातं उघडलं. संघाची धावसंख्या 9. 11 चेंडू 14 धावा. अकरा चेंडू 14 धावा. कशा प्रकारे खेळ करेल टीम श्रीराम चिखलेवाडी विरोधात असताना शिवगर्जना काळगाव. महेश सज्ज झालेत. महेशचा हा चेंडू ऑन साइडला दिशा दिली चेंडूला. चेंडू जाईल लॉंग लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव. अगदी घोषांकी क्षेत्र आपण पाहतोय. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकांमध्ये 10. मॅजिक नंबर इन क्रिकेट 10 धावा. 10 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण. 10 चेंडू मध्ये 13 धावा बनवणं सोपं आहे, परंतु कठीण करण्यासाठी हा प्रयत्न. शॉर्ट आर्म पूल केला, क्षेत्ररक्षक काय स्क्वेअर लेगला. व्हॉट अ कॅच. दिस इज अ कॅच ऑफ द मॅच. सतीश टिपलाय झेल आणि ते मात्र फलंदाज जयेश यांचा संपेल खेळ. फलंदाज बाद. या षटकामध्ये विकेटची गरज होती आणि ती मात्र आपण विकेट पाहतोय. गडी बाद जरूर केलाय. आता मात्र तुम्हाला सामन्यामध्ये पुनरागमन करावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. अर्थातच 1.3 चेंडूच्या खेळाखेर 10 ला 1. 9 चेंडू आणि 13 धावा. 9 चेंडू 13 धावा. आता मात्र सामन्यामध्ये रंगतदार निर्माण होईल. रोमहर्षक सामना. एखादं षटक देखील पुरेसं असतं तुम्हाला सामन्यामध्ये पुनरागमन करून देण्यासाठी आणि ते षटक तुम्हाला हाताळावं लागेल. महेश 3 चेंडू खेळले येतात. महेश यांनी 3 चेंडू हाताळलेत. अवघा 2 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद केलाय. सूरजसाठी पहिला चेंडू खोदून काढलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण केली जाईल. चांगला फटका. खोदून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि दाखवता येतं ड्रिल करून की मला हेलिकॉप्टर खेळायचा होता आणि तो फटका खेळलाय. संघाची धावसंख्या नेल्सन 11. 11 ला 1. 8 चेंडू 12 धावा. मॅच ऑन. नक्कीच एकेरी दुहेरी धावा जर आल्या तर सामना शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. बॅकफुटला जाऊन चांगला पंच. कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये चांगला झेल. संतोष यांनी पकडलाय. फलंदाज बाद. सामन्यामध्ये आता रंगतदार निर्माण झाली आहे. चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय. अगदी हातात चेंडू मारलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 11 ला 2. 8 चेंडू 12 धावा. 7 चेंडू 12 धावा. 23 धावांचं लक्ष आणि लक्ष्यासमोर कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. श्रीराम चिखलेवाडी
7 चेंडू 12 धावा. नवीन फलंदाज अमित आलेत. 7 चेंडू 13 धावा. निर्णायक क्षणाला येऊन सामना ठेपलाय. सामना कोणाच्या बाजूने जाईल? फुलटॉस होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न, झेलची संधी असेल आणि चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार ठरलेत अमित. सामना आता येऊन ठेपलाय. 6 चेंडू आणि 12 धावा. अत्यंत निर्णायक, अत्यंत मोक्याच्या क्षणी महेश यांनी षटक हाताळले. धावा खर्च केल्या 2. 6 चेंडू 12 धावा. धावा खर्च केल्या 3, गडी बाद केले 2. अत्यंत रंगतदार अवस्थेत सामना येऊन ठेपलाय. महेश यांनी मात्र आपल्या संघाला पुनरागमन करून दिलंय. आता अंतिम षटक कोण घेऊन येईल? आपण टीम चर्चा पाहतोय, चर्चा केली जाते, कारण या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू नसेल, संपूर्ण संघाचा विश्वास असेल. अंतिम षटक घेऊन येतील जालिंदर, एक अनुभवी खेळाडू जालिंदर. सामना अत्यंत दोलायमान अवस्थेत. 6 चेंडू 12 धावा. नवीन फलंदाज किशोर. जालिंदर आलेत. जालिंदर यांच्यावर आता जबाबदारी असेल, कशा प्रकारचा खेळ करतील. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना मात्र रोमांचक अवस्थेत. रंगतदार सामना आपण पाहताय, आपण अनुभवताय. श्री राजू रोडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त 2 दिवसीय स्पर्धा ईशान चषक 2024. चला टीम शिवगर्जना काळगाव, त्वरा करा प्लीज, सहकार्य करा. सूरज यांच्यासाठी हा चेंडू शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, चेंडू शरीरावर आदळला. चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. अवघी 1 धाव. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. वेगवान चेंडू पाहायला मिळाला जालिंदर यांचा. एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय जालिंदर यांना. 5 चेंडू 11 धावा. मॅच मात्र रोमांचक अवस्थेत देऊन ठेपले आणि 40+ खेळाडू आपण पाहतोय. नक्कीच एक्सपिरियन्स इज युअर बेस्ट टीचर. अनुभव हा तुमचा सर्वोत्तम गुरु असतो आणि तोच अनुभव मात्र आता पणाला लावलाय. जालिंदर यांनी संघाची धावसंख्या 12ला 3. 5-11. 5-11ची गरज असताना हवेत खेळलाय. फटक्यातून आलाय स्वीट साऊंड. चेंडूला फेकून दिला लॉंग ऑफच्या डोक्यावरून आउट ऑफ द ग्राउंड. 6 धावांसाठी निर्णायक क्षणाला आलाय. हा मात्र निर्णायक फटका. फलंदाज सूरज यांच्या बॅटमधून षटकार. आता मात्र सामना पूर्णपणे दोलायमान अवस्थेतून एका बाजूला जाईल का पाहावं लागेल. काय फटका. 4 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ टुर्नामेंट. श्रीराम चिखलेवाडी संघ 23 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवात अत्यंत खराब, परंतु आता सूरज यांनी मोक्याच्या क्षणी षटकार खेचलाय. 4 चेंडू 5 धावा. 4-5ची गरज असताना शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. फटका फासलाय. गोलंदाज चेंडू खाली आहे, परंतु राम यांनी चांगला झेल पकडलाय शेवटच्या क्षणाला. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगतता निर्माण झाली आहे. गडी बाद झालाय. सूरज षटकाराचं प्रत्युत्तर बाद करून दिलंय जालिंदर यांनी. संघाची धावसंख्या 18ला 4. 3 चेंडू 5 धावा. तीन चेंडू 5 धावा. आता आबा मात्र आवाज देत आहेत, कारण असे समर्थक तुमच्या पाठीचे असणं गरजेचं असतं. कारण कोणताही खेळ असू द्या, तुम्हाला समर्थक तुमच्या पाठीचे असतात ना, त्यावेळेला तुम्हाला जो उत्साह मिळतो तो मात्र अत्यंत वेगळा असतो. सामन्याचं समीकरण 3 चेंडू 5 धावा. मॅच ऑन. नवीन फलंदाज रवी आलेत. रवी यांना आता मात्र आशेचा किरण दाखवावा लागेल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. एक छोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज पहिल्याच चेंडूवर रवी गोल्डन डकचा शिकार ठरलेत. बॅक टू द डगआउट. सामना आता मात्र पूर्णपणे शिवगर्जना काळगाव की श्रीराम चिखलेवाडी. एका तराजूमध्ये दोन संघ, कधी चिखलेवाडीच्या बाजूने जातोय, कधी काळगावच्या बाजूने जातोय. आता सामना पूर्णपणे कोणाच्या बाजूने जाईल. 2 चेंडू 5 धावा. धावांचा पाठलाग करणं हे मात्र अनिवार्य असेल. लक्ष द्या टीम श्रीराम चिखलेवाडी. 2 चेंडू 5 धावा. शेवटच्या चेंडूवर काय घडेल? एखादा चौकार, एखादा षटकार की एखादी विकेट?
सामन्यामध्ये कोणतं कोणतं चित्र प्राप्त होईल, कलाटणी मिळेल का सामन्याला. नवीन फलंदाज सुशांत आलेत. आता मात्र शांत राहून चालणार नाहीये, फलंदाजी आक्रमक करावी लागेल. सुशांतसाठी या शॉर्ट आर्म बोल करण्याचा प्रयत्न, एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे धावबाद होतील का आणि सुशांत देखील गोल्डन डकचा शिकार ठरतील. फलंदाज बाद. सामना 1 चेंडू 5 धावा. 23 धावांचं लक्ष्य छोटं होतं परंतु कठीण केलंय शिवगर्जना काळगाव. आणि क्रिकेटमध्ये नेहमी कमी धावसंख्येचे हे सामने हे उत्कंठावर्धक होतात, रोमहर्षक होतात. अत्यंत चित्तथरारक सामना मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 5 धावा. स्ट्राईक वरती ज्या फलंदाजाला स्ट्राईक हवी होती किशोर यांना मात्र ती प्राप्त झाली. 1 चेंडू 5 धावा. विजयी षटकार येईल का, आणि हा जर षटकार खेचला ना तर मात्र हिरो बनतील असते. 1 चेंडू 5 धावा. मॅच मात्र अत्यंत रोमहर्षक अवस्थेत. रंगतदार सामना. जे प्रेक्षक युट्यूब वरती जोडले त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. श्रीराम चिखलेवाडी संघ विजयासाठी 1 चेंडू 5. 1 चेंडू 5 ची गरज असताना स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. खेळता क्षणी फलंदाजाने जणू नारा स्वतःवर विजय संपादन केलाय शिवगर्जना काळगाव. व्हॉट अ मॅच. आणि अगदी मोक्याच्या क्षणी गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज मुकेश असतील, जालिंदर असतील, काय गोलंदाजी राहिले. अवघ्या 23 धावांचा बचाव करण्यासाठी शिवगर्जना काळगाव मैदानात उतरले आणि दर्जेदार खेळाच्या जोरावर मात्र विजय संपादन केलाय. चला या ज्योतिर्लिंग सळवे, शिवगर्जना काळगाव दोन्ही संघाचे कर्णधार. शिवगर्जना काळगाव या आपण त्वरित. ज्योतिर्लिंग सळवे संघाचा कर्णधार आपण देखील जरा त्वरित यायचंय प्लीज. सो इथे दोन्ही संघांना विनंती करीन, इथे कालगाव आणि ज्योतिर्लिंग सवे टीम आपण नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे प्लीज.